नमस्कार सर्वांना, सत्य मुंडे टेक या चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। चला तर आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर यामध्ये तुम्हाला 5 गायी किंवा 5 म्हशी जे आहेत त्यासाठी अनुदान योजना आहे। यामध्ये तुम्हाला 5 गायी किंवा 5 म्हशी घ्यावं लागतात। तुम्हाला शेड निर्मितीसाठी गायी म्हशीसाठी संपूर्ण जे आहे ते अनुदान दिल्या जाणार आहे। तर त्यासाठी जे आहे त्याचं शासकीय परिपत्रक काय आहे ते आपण पाहणार आहोत। त्यामध्ये नियम व अटी व शर्ती काय आहेत, तुमची पात्रता काय आहे, त्यासाठी पात्रतेचे निकष काय आहेत, त्यासाठी तुम्हाला कागदपत्रे कोणते कोणते लागणार आहेत, परत अर्ज कोठे करायचा याची संपूर्ण जी माहिती आहे, तुमच्या नावावरती जमीन किती लागणार आहे यासाठी ती संपूर्ण माहिती जी आहे आपण शासकीय परिपत्रक जे आहे शासनाचं ती पाहणार आहोत। त्यासाठी आपला व्हिडिओ संपूर्ण पाहावा। जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे तुम्हाला अशाच योजनेचं पुढील नोटिफिकेशन मिळत राहणार आहे। चला तर शासकीय परिपत्रक काय आहे ते आपण संपूर्ण माहिती पाहूया। महाराष्ट्र शासनाकडून हे जे परिपत्रक आलेलं आहे, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राज्यस्तरीय योजना आहे। तर ही जी आहे कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। तर यामध्ये तुम्हाला 5 गायी किंवा 5 म्हशीसाठी जे अनुदान डिक्लेअर करण्यात आलेलं आहे, यासाठी तुम्हाला शेड निर्मिती असेल किंवा जनावरे खरेदी असेल किंवा कडबाकुटी असेल, यासाठी संपूर्ण योजनेसाठी जे आहे तुम्हाला अनुदान दिल्या जाणार आहे। तर ते किती आहे ते आता आपण पाहूया। तर यामध्ये जे आहे 5 दुधाळ गाय म्हैस पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजना हे जे परिपत्रकातील आहे, यामध्ये लाभाचे स्वरूप जे आहे ते लाभार्थ्याला 5 दुधाळ गाय किंवा 5 दुधाळ म्हैस व 3 वर्षाचा विमा शेड व साधन सामग्रीसाठी जे आहे ती तुम्हाला रक्कम दिल्या जाणार आहे। तर त्यासाठी अनुदान दिल्या जाणार आहे। तर लाभार्थी सर्व प्रवर्गातील अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक व महिला बचत गट, तर हे संपूर्ण लाभार्थी यामध्ये जे आहे ते अर्ज करू शकतात। तर लाभार्थी निकष काय आहेत, सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या क्रमाने करण्यात येईल। तर अत्यल्पभूधारक 1 हेक्टर पर्यंत भूधारक, अल्पभूधारक 1 ते 2 हेक्टर पर्यंत भूधारक, वन हक्कधारक, महिला बचत गटातील लाभार्थी। तर यामध्ये जे आहे दिव्यांगांसाठी 5% तसेच महिलांसाठी 30% आरक्षण लागू राहणार आहे। या योजनेमध्ये 30% आरक्षण हे महिलांसाठी राखीव करण्यात आलेलं आहे आणि दिव्यांगांसाठी 5%चा जो कोटा आहे तो राखीव करण्यात येणार आहे। तर यासाठी जी पात्रता काय आहे, तर पात्रता आहे 1 एकर स्वतःची जमीन किंवा 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन आवश्यक, मात्र वन हक्क धारकांना सदर अट लागू राहणार नाही। तर सर्वसाधारण असेल, SC ST जो कोणीही असेल समजा, तर त्यासाठी स्वतःच्या नावावरती 1 एकर जमीन किंवा 5 वर्षासाठी भाडे करारावरती ती जमीन घेतलेली आवश्यक आहे। तर जे वन हक्क धारक आहेत त्यांना ही अट लागू राहणार नाही। तर पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहणार आहे। तर तुम्ही जे आहे प्रशिक्षण घेतलेलं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे। तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे प्रशिक्षण घेतलेलं जे सर्टिफिकेट आहे ते असल्याशिवाय तुम्ही जे आहे ते अनुदान घेऊ शकणार नाहीत। तर यासाठी 2 वर्षाचा दुग्ध व्यवसायाचा अनुभव सुद्धा तुम्ही देऊ शकणार आहात। तर प्रकल्पाची किंमत काय आहे, तर तुम्हाला सांगितलं होतं गाय म्हशीसाठी वेगळी अमाऊंट आहे, शेड निर्मितीसाठी आहे, कडबाकुटी असेल, बाकी मिल्किंग मशीन असेल त्यासाठी काय काय रक्कम आहे ते पाहू शकता तुम्ही। 5 गाय किंवा 5 म्हशी म्हणजे प्रतिनग 1 लाख रुपये जे आहे ते रक्कम देण्यात येणार आहे। तर 5 गाय किंवा 5 म्हशीसाठी 5 लाखाचं अनुदान आहे। प्रति गाय 1 म्हैस रुपये 1 लक्ष म्हणजे 1 लाख रुपये प्रति गाय किंवा प्रति म्हैस। तर विम्याची आणि गाय म्हशीची जी रक्कम आहे 5,60,180 रुपये जी आहे ती गाय म्हशीसाठी रक्कम दिल्या जाणार आहे। त्यामध्ये जो आहे 5,60,180 मध्ये त्यांचा विमा सुद्धा ग्राह्य धरण्यात आलेला आहे। तर शेड निर्मितीसाठी जे आहे तुम्हाला 3 लाख रुपये देण्यात येणार आहेत। परत इतर साधन सामग्री काय काय आहे, कडबाकुटी यंत्र असेल, फॉगिंग मशीन असेल, खाद्य पाण्याची भांडी असतील, मिल्किंग मशीन, दूध कॅन, फवारणी यंत्र असेल,
सोलार 3 किलोवॅटचा असेल व इतर साहित्यासाठी 2,75,000 रुपयाचं जे आहे ते अनुदान देण्यात येणार आहे। तर एकूण जी प्रकल्पाची रक्कम जी होत आहे ती 11,35,180 रुपये जी आहे तरी प्रकल्पाची रक्कम आहे। एकूण जे आहे तुम्हाला जी रक्कम मिळणार आहे 11,35,180 रुपये। तर यामधून जी तुम्हाला अनुदान मिळणार आहे ते अनुदान किती आहे? अनुदानाचे स्वरूप जे आहे सर्वसाधारण लाभार्थी यांच्यासाठी 50% जो आहे तो लाभ अनुदान मिळणार आहे। 5,67,590 रुपयाचा जे आहे ते यामधून लाभ देण्यात येणार आहे सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी। अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75% जे आहे ते अनुदान देण्यात येणार आहे। तर त्याची रक्कम किती आहे? 8,51,385 रुपये एवढी रक्कम SC ST प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर सर्वसाधारण लाभार्थी याच्यामध्ये सर्व आले, SC असती ओपन मध्ये म्हणजे SC ST प्रवर्ग सोडून जेवढे काही कास्ट असतील त्या सर्वसाधारण लाभार्थ्यामध्ये त्यांना हाच लाभ मिळणार आहे 5,67,590 रुपयाचा SC ST प्रवर्ग सोडला तर अनुदान जे आहे तुम्हाला 2 टप्प्यात मिळणार आहे। तर एकूण अनुदानाच्या 50% इतकी पहिल्या टप्प्याचे अनुदान लाभार्थ्यांना शेड निर्मिती तसेच साधन सामुग्री खरेदी केल्यानंतर देय राहणार आहे व उर्वरित दुसऱ्या टप्प्याचे 50% अनुदान जनावरांच्या खरेदीनंतर देण्यात येणार आहे। तर 50% जी रक्कम तुम्हाला मिळणार आहे ते तुम्ही शेड निर्मितीसाठी जे आहे म्हणजे शेड निर्मितीसाठी साधन सामग्री खरेदी केल्यानंतर तुम्हाला 50% देय रक्कम जी आहे ते मिळणार आहे आणि उरलेली 50% देय रक्कम जी आहे तुम्ही जनावर खरेदी केल्यानंतर तुम्हाला ती 50% रक्कम मिळणार आहे। तर टोटल रक्कम तुम्हाला 2च टप्प्यामध्ये मिळणार आहे। तर यासाठी आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहे? तर आवश्यक कागदपत्रे आहे स्वतःच्या नावे 7/12 उतारा किंवा किमान 5 वर्षाचा भाडेपट्टा नोंदणीकृत करारनामा तुम्हाला करावा लागणार आहे। वन हक्क जमीनधारकांसाठी 7/12 उतार्यावर इतर अधिकार मध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेली अनुसूची जे प्रमाणपत्र। परत पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याबाबतचे तुम्हाला हमीपत्र सुद्धा देता येणार आहे। पण हमीपत्र देण्यापेक्षा तुम्ही प्रशिक्षण घेऊन त्याचं सर्टिफिकेट अर्ज करतानाच देण्याचा प्रयत्न करा। दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र, दिव्यांगांसाठी त्यांना जे आहे UDID प्रमाणपत्र असतं दिव्यांगांचं ते तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे। बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र जे बचत गटामार्फत अर्ज करणार आहेत त्यांना जे आहे सदस्यत्व प्रमाणपत्र लागणार आहे। तर अटी व शर्ती काय आहेत? या योजनेमध्ये प्रतिदिन 10 ते 12 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या HF जर्सी या संकरित गायी, प्रतिदिन 8 ते 10 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या गीर, सहिवाल, रेड, सिंधी, राठी, थारपारकर, प्रतिदिन 5 ते 7 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या स्थानिक प्रजातीच्या गायी म्हशींचे वाटप करण्यात येणार आहे। वाटप करावयाची दुधाळ जनावरे ही शक्यतो 1-2 महिन्यापूर्वी व्यालेली दुसऱ्या तिसऱ्या वेतातीलच असावीत, जास्तही वेत झालेले नसावेत जनावरांचे। पात्र लाभार्थ्यांनी त्यांची निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी कळविलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच 1 महिन्याच्या कालावधीत लाभार्थ्याने शेड निर्मिती व साधन सामुग्री खरेदी करावी लागणार आहे। शेड निर्मिती केल्यानंतर साधन सामग्री त्यांनी लगेच त्यांना 1 महिन्याच्या म्हणजे 1 महिन्याच्या आतमध्येच संपूर्ण जी खरेदी करावी लागणार आहे। 1 महिन्याच्या कालावधीत संबंधित लाभार्थ्याने त्याच्या पसंतीनुसार इतर राज्यातून दुधाळ जनावरांची खरेदी करावी। जर लाभार्थ्याने उपरोक्त प्रमाणे विहित केलेल्या कालमर्यादेत शेड निर्मिती व साधन सामुग्री खरेदी तसेच जनावरांची खरेदी न केल्यास अशा लाभार्थ्यांचे नाव मूळ प्रतीक्षा यादीतील शेवटच्या क्रमांकावर ठेवण्यात येईल। पुढील प्रतीक्षाधीन लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे। तर तुम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये जे आहे संपूर्ण जे आहे खरेदी करून घ्यायची आहे। तर शेड निर्मिती व साधन सामुग्री खरेदी तसेच खरेदी केलेल्या दुधाळ जनावरांची किंमत योजनेमध्ये निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा जास्त असल्यास
फरकाची रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी अदा करावयाची आहे. तसेच दुधाळ जनावरांच्या खरेदीनंतर जनावरे वाहतुकीचा संपूर्ण खर्च संबंधित लाभार्थ्याने करावयाचा आहे. तर यामध्ये जे आहे दुधाळ जनावर खरेदी करत असताना तुम्ही 1,00,000पेक्षा जर जास्त मोठ्या रकमेचं जनावर जर खरेदी करीत असाल तर ती वरची जी रक्कम आहे तुम्ही 1,10,000, 20,000, 30,000, 1,00,000च्या वरती जेवढी काही रक्कम जाणार आहे ती स्वतः लाभार्थ्यानं स्वतःच्या खिशातून भरायची आहे. शासन फक्त 1,00,000 रुपये प्रति नग देणार आहे आणि ते सुद्धा 5 नगासाठीच पैसे देणार आहे. तर वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांचा लाभार्थी व संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या संयुक्त नावाने 3 वर्षासाठी विमा उतरण्यात येणार आहे. तर योजनेमध्ये वाटप केलेली जनावर मृत पावल्यास अंमलबजावणी अधिकारी यांच्या संमतीने विम्याच्या रकमेतून लाभार्थ्यास दुसरे जनावर खरेदी करून पुरविण्यात येणार आहे. समजा तर एखादं जनावर मृत पावलं तर त्याच्या विम्याच्या रकमेतून म्हणजे त्याला जो विमा जो काढलेला आहे त्याच्या रकमेतून दुसरं जनावर खरेदी करून देण्यात येणार आहे. तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी यांनी लाभार्थ्यांना शेड निर्मिती व साधन सामग्री खरेदी तसेच जनावरे खरेदी अहवाल, खरेदी पावती, छायाचित्र, लाभार्थ्याचे बँकेचे तपशील, विमा जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांना सादर करावा. म्हणजे तुमचं शेड निर्मिती वगैरे संपूर्ण झाल्यानंतर तुमच्या शेडचे छायाचित्र असेल, जनावरांचं असेल, संपूर्ण तुमचं बँकेचं खाता असेल, विमा असेल, त्याचे संपूर्ण डॉक्युमेंट जे आहेत ते पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांना उपायुक्त जिल्हा उपायुक्त यांच्याकडे सादर करावायचे आहेत. सदर अहवालानुसार जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी डीबीटीद्वारे अनुदान हिस्सा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अदा करण्यात येणार आहे. तर ही योजना जी आहे डीबीटी मार्फत राबवण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत वाटप केलेल्या दुधाळ जनावरांची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी लाभार्थी ज्या पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील आहे त्या संस्था प्रमुखाने करणे बंधनकारक राहणार आहे. तर योजनेच्या अटी शर्तीची पूर्तता करून अंमलबजावणी करण्याबाबतचे बंधपत्र लाभार्थ्याकडून घेण्यात येणार आहे. तर या योजनेच्या अटी शर्ती तुम्ही संपूर्ण आणि मान्य आहेत असं तुमच्याकडून एक ते बंधपत्र करून घेणार आहे. तर ही संपूर्ण जी माहिती होती 5 गाई व 5 दुधाळ म्हशीसाठी जी आहे ती अनुदान प्रकल्पासाठी एवढी रक्कम जी आहे त्यांनी दिलेले 11,35,180 रुपयाचं अनुदान जे आहे ती जाहीर आहे. तर या योजनेचा जेवढ्या शेतकऱ्यांना लाभ घेता येईल त्यांनी लाभ घ्यायचा आहे. आता यानंतर जे आहे आपण शेळी मेंढी साठी किती अनुदान आहे काय आहे त्याची संपूर्ण माहिती अशा प्रकारे पाहणार आहोत. जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.